लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला आईचा दृष्टांत संतांना दिलेला आहे। ज्ञानोबाराय कसे आहेत, नाथ महाराज कसे आहेत, या विश्वातले तुकोबार यांच्या आधीचे जेवढे संत झाले ते संत आईच्या हृदयाचे आहेत। आई कशी असते ते पण कळेल आणि आईसारखे संत कसे असतात ते पण कळेल। आईचा दृष्टांत, आईचा रूपक देऊन संतांच्या पायावरती तुकोबाराय नतमस्तक होतात। वारीला आल्यावर कसे आहेत ज्ञानोबाराय, कशी आहे माऊली, तर ती एक आईसारखी आहे असा आईचा दृष्टांत देऊन हा अभंग तुकोबारायांनी प्रगटित केलेला आहे। आपण त्याचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या 729व्या समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ 2-3 वर्षापासून, तसं जुनाटच आहे पण 1-2-3 वर्षापासून नव्यानं गेल्या वर्षीपासून ताकदीनं त्याच्यामध्ये उतरून महाराष्ट्रातील ही लोकप्रिय आमची सगळी गुरुबंधू मंडळी, त्याच्यामध्ये राम महाराज पवळ, सांदीपानी गुरुकुल आश्रम, पावबाकी, सुकेवाडी, खांजापूर, अजून सगळे संगमनेर भागातली जी छोटी मोठी गावं आहेत या सगळ्या गावांच्या वतीनं सांदीपानी गुरुकुलाचे अध्यक्ष आमचे राम महाराज पवळ, महाराष्ट्रातील एक लोकप्रिय गोड कीर्तनकार आमचे अनंत महाराज काळे आणि आमच्या सगळ्यांना प्रेमपूर्वक जीवलग मिळालेले सखी आमचे रोहिदास महाराज बर्गे, या 3 मित्रांच्या माध्यमातून 1-2-3 वर्षापासून ज्ञानोबारायांकडे जाताना पायी चालत जावं, आपल्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानोबारायांची महती कळावी, विद्यार्थ्यांच्या मुखातून ज्ञानोबा तुकोबांचं भजन व्हावं आणि ती साधना केल्यामुळं त्या विद्यार्थ्याला किंबहुना त्या शिष्याला ज्ञानोबारायांपर्यंत जाण्याची शक्ती मिळावी, या शुद्ध हेतूनं संस्थेतून आणि परिसरातून त्यांनी या दिंडीचं नियोजन केलं। आणि मग विश्व माऊली ज्ञानोबारायांकडे पायी चालत चालत आपल्याकडे 2 वाऱ्या असतात, एक देवाची वारी आणि एक संतांची वारी। आपण देवाच्याही वारीला जातो पायी चालत आषाढी कार्तिकीला आणि ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला, नाथबाबांच्या षष्टीला, तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला आपण दिंड्या घेऊन येत असतो। त्यापैकी हा प्रसिद्ध असणारी 2-3 वर्षापासून चालणारी दिंडी संगमनेर भागातून येत असताना चन्नापुरीचा घाट पार करत, आळेपाटाचा घाट पार करत, बोटा पार करत, पुढे मंचर असं धावत धावत चाकण मार्गे आपण इथपर्यंत येतो आणि दशमीच्या दिवशी रात्री इथं पोहोचल्यानंतर एक 2-4 दिवसाचा महोत्सव या ठिकाणी भजन, गायन, वादन, आता ही मंडळी त्याच्यात तज्ज्ञ आहेत, सगळ्या महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी त्यांच्या प्रेमाची आहेत। मग अशी आल्यानंतर मला अनंत महाराज म्हटले, इतकं सुंदर भजन प्रकाश महाराज कातकडे गुरुजींचं झालं, योगी पावन मनाचा असा अभंग गायला की मंत्रमुग्ध समाज झाला होता। अशी सगळी दिग्गज मंडळी आपल्या व्यासपीठावरती, भरत महाराज काय, प्रकाश महाराज काय, दीपक महाराज काय, ज्ञानराज महाराज काय, तर इथं सगळीच जण आहेत। अशी प्रत्येकजण या सप्ताहाच्या निमित्तानं संगमनेर भाग, महाराष्ट्रातून दिग्गज मंडळी आपल्या कार्यक्रमामध्ये आणायची आणि आपल्या संगमनेरचा हा फड नुसता पावबाकी नाही, संगमनेर नाही, तर आळंदीतला 1 नंबरचा फड झाला पाहिजे अशी भावना आमच्या या 3 मित्रांच्या मनामध्ये आहे। त्याद्वारे त्यांच्याकडे ती साधन आहे, विद्यार्थी आहे, शिक्षण संस्था आहे, नाही तर हे फार कठीण आहे, दिंडी, सप्ताह, भजन इथं करणं फार अवघड असतं, पण ते सांदीपानी गुरुकुलाचे विद्यार्थी फार तयार आहेत, पखवाजाला तयार आहेत, गायनाला तयार आहेत, कीर्तनाला तयार आहेत। नाही कुणी आलं तरी ते सप्ताह करू शकतात, भजन करू शकतात ताकदीनं, पण सगळ्यांना तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, पण तरीसुद्धा सगळ्यांना एकत्रित आणून दुसऱ्याचंही आपल्याला ऐकायला मिळावं, त्यातून आपल्या ज्ञानाची वृद्धिंगता वाढावी, या नियोजनाला सामोरं जात असताना आमच्या 3ही मित्रांनी नियोजन केलं आणि गेल्या वर्षीपासून मग सगळी आता त्यांचा हा परिवाराचे अक्रूर महाराज काय, पुरुषोत्तम महाराज काय, सोपान महाराज काय, आम्ही सगळे कीर्तनकार त्यांची अत्यंत जीवलग घरातली मंडळी आहोत। वर्षातले 5-50 कीर्तन या तिघांचीच असतात आम्हाला, त्यामुळं नियोजन मोठाली असतात आणि त्या संबंधातून मग आग्रह झाला की तुम्ही ही सेवा केली पाहिजे। गेल्या वर्षी एकादशीची सेवा संतांचा उपकार सांगावया नाही पार आपण आतमध्ये केलं होतं, त्याच्यात थोडा आवाज डबल घुमायचा, तक्रार झाली की लगेच त्यांनी बदललं, आपल्याला मोकळ्या पटांगणात घ्यायचं, ह्याच्यात आवाज डबल होतो, गायक वादक कीर्तनकार मुडिष्ट राहत नाही, त्याला चांगलं वाटत नाही, लगेच जागा पाहिली की लगेच असा सुंदर हा फड उभा राहिला। आणि या सगळ्या आमच्या मित्रवर्यांनी अनंत महाराज, राम महाराज, रोहिदास महाराज यांनी प्रयत्नपूर्वक ही दिंडी चालवत चालत आपण पायी पायी येत अगदी ज्ञानोबारायांच्या या भजनामध्ये तल्लीन होत इथपर्यंत पोहोचलो आणि मोठा भव्य दिव्य सोहळा आळंदीमध्ये जसा साजरा होतोय तसा त्याला नजर न
न लागावी इतका गोड सोहळा आपण या ठिकाणी साजरा करताय। आणि त्या विश्व माऊली समाधी सोहळ्यांच्या ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ ही एकादशीची रात्रीची 6 ते 8 ची सेवा आपल्यापर्यंत आपल्या सगळ्यांच्या वतीने आमच्यापर्यंत आलेली आहे। कीर्तन साथीला गोड असे गायक आमचे युवा कीर्तनकार योगेश महाराज, वैभव महाराज, वेलजाळीकर फार गोड गायक आहेत। ही कीर्तनकार असताना निराभिमानी वृत्तीनं टाळ घेऊन उभे आहेत योगेश बाबा, वेलजाळीकर, वैभव महाराज, अनंत महाराज स्वतः आहेत, आमचे नवनाथ महाराज आहे, शुभम महाराज आहेत, माऊली महाराज आहेत। एक एकावन्न बळीरे पोरं विद्यार्थी तयार झालेले आहेत। काय तो माऊली पखवाज वाजवतो आमच्या राम महाराजांचा विद्यार्थी, एक एकावन्न बळीरे विद्यार्थी तयार झालेली मुलं आहेत। सांदीपानी गुरुकुलात ते राम महाराजांच्या हातात ती कला आहे। पंडित केशव गुरुजी जगदाळे यांनी ते दिलेलं दान, घातला दुकान देते आलिया सिद्धान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, मागत्यासी पुरे धनी अनिकासी उरे। विद्यार्थ्यांना देता देता हजारो पटीनं विद्यार्थी घडवण्याचं काम ही संस्था करते। आणि त्याच कार्यरतमध्ये असणारी आमची त्रिकूट म्हणजे तिघांची मैत्री, त्यांची फार गोड मैत्री आहे, फार सुंदर मैत्री। राम महाराज, अनंत महाराज आणि आमचे रोहिदास महाराज, गोड अशी मैत्री। आणि त्या मैत्रीच्या संबंधानं आम्ही सगळे त्यांच्याशी जोडलेलो आहोत। या संबंधातून सगळ्यांनी आग्रह केला की बाबा ही सेवा तुम्ही करावी, आणि त्याद्वारे आज पुन्हा एकदा आपल्या या फडावरती कीर्तन करण्याचं नियोजन आहे। अतिशय गोड मंडळी, योगेश बाबा, वैभव महाराज, अनंत महाराज, नवनाथ महाराज, शुभम महाराज, संस्थेची छोटी मोठी राम महाराज, सगळे विद्यार्थी महाराज मंडळी उभी आहेत। दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये दीपक महाराज खरात, अतिशय गोड हात आहे, स्पष्टता आहे, रियाज आहे, उत्तम अगदी। एखादी सुगरणबाई जेवढं पाहिजे तेवढं भाजीला मीठ घालते की नाही, तसे दोनही वादक सुगरण आहेत, जास्त दणादणा नाही, जास्त आवाज नाही, जेवढं पाहिजे तेवढं देणारी वादक आहेत। दोघंही ज्ञानराज महाराज, मग त्यांच्या ज्ञानात माऊलीच नाव आहेत, ज्ञानराज म्हणजे माऊली, एकूण ज्ञानराज, एकूण दीपक महाराज, प्रकाश देतात दीपक सारखाशे 2 वादक आहेत। आपण या लाईनचे सगळी गुणीजन संस्थेची आमची छोटी मोठी टाळकरी मंडळी, आमचे निलेश महाराज, अक्षय महाराज, आमचे अशोक महाराज आहेत पावडे, मुंबईकर, मुंबईला भरपूर कीर्तनकाराला घेऊन गेले, आत्ता 2-4 दिवसापूर्वी नाहदला पण होते, या भागात त्यांचाही मोठा सप्ताह राहतो, ते पण या ठिकाणी उपस्थित झालेत। आमचे गोविंद भाऊ आहेत, शिक्रापूरवरून आलेत, त्यांचंही आमच्यावरती नितांत प्रेमसह कुटुंबसह परिवार, ते पण आमच्या वहिनीसह सगळा परिवार आलेला आहे। ज्यांची पंगत, अन्नदान, माजलगावकर काही मंडळी आहेत, रोहिदास महाराजांनी, अनंत महाराजांनी, राम महाराजांनी जी जी मित्रवर्य जोडलेली आहेत, अशी सगळी भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। आमच्या अमोलचं जिव्हाळा चॅनल आहे, आपण सगळी दुसरे यूट्यूबवाले चॅनलवाले आहात, प्रसिद्ध असं गोड अगदी वारीमध्ये अमोलच्या चॅनलला कीर्तन जाते म्हणजे भाग्यच म्हणायचे। अशी सगळी जीवाची जीवलग मंडळी आहेत, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। सिस्टीम आमच्या अमोलची आहे, नाही तर वारीमध्ये सिस्टीम भेटत नाही, पण आमचा अमोल धावतच येतो, सगळ्या या परिवारातलाच आहे, त्या कारणानं अमोलला धन्यवाद। अतिशय गोड आवाज येतोय, नाही तर वारीमध्ये कीर्तन करायचं फार अवघड महाराज, पण इथं आवाजच येत नाही, इथं फक्त आपलाच आवाज येतो, त्याला कारण साऊंड गोड आहे, व्यवस्था गोड आहे, बाजूची कीर्तन या सगळ्या मंडळींनी, तुम्हाला येत असेल, मला येत नाही बरं काय का, म्हणून का मी बोलण्यातून मला तुमचा रिटर्न येतो, त्यामुळे आनंद वाटतो। तर रात्री कीर्तन केलं आम्ही ना, एकूण एक भोंगा, एकूण एक भोंगा, काहीच सांगता येईना, असं विक्षेपात कीर्तन होत नाही। पण या 2-3 भजनी मंडळाला आग्रह केला अनंत महाराजांनी की आपलं कीर्तन झाल्यावर तुम्ही सुरू करा, असा गोड असा फड आहे। या फडावरल्या प्रत्येक व्यक्तीला अन्नदान, चटई उचलण्यापासून, महाराजांना सहकार्य करण्यापासून, प्रत्येक जण दिंडीत चालणारी, वाटाणी सेवा करणारी, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो, सर्वांगाचे कान करून आपण 8-8:15 वाजेपर्यंत ऐका। विठाला आईचा दृष्टांत संतांना दिलेला आहे, तसे लाखो दृष्टांत देण्यासारखे होते, पण आईचा दृष्टांत देण्याचं कारण असं की बाकीचे जे दृष्टांत आहेत ते नित्य उपकार करत नाहीत, सदैव उपकार करत नाहीत, कायम उपकार करत नाहीत। गंगा उपकार करते, पण तिचं पाणी आटलं, पाऊस जर पडला नाही तर ती तुम्हाला निरंतर उपकार करू शकत नाही। गाय उपकार करते, पण तिचं दूध आटलं तर कायम उपकार करू शकत नाही। झाडं उपकार करतात, पण त्यांचे फळं संपले की ते उपकार करू शकत नाहीत। सूर्यनारायण उपकार करतो, दिवसा करतो, रात्री करू शकत नाही। अशी हजारानं उपकाराची यादी आहे, पण जेवढे म्हणून उपकार या देशात सांगितले गेले, सजीव असू द्या, निर्जीव असू द्या, या सगळ्यांनी जे उपकार केलेत ते मात्र निरंतर नाहीत, कायमचे नाहीत। मग कायम उपकार करणारी व्यवहारामध्ये आई आहे, आणि परमार्थात कायम उपकार करणारे संत आहेत। दोनच बाजू लक्षात ठेवा, कायम व्यवहारामध्ये उपकार कोण करतात? आपली आई करते बघा। कायम तुम्ही दुःख द्या, त्रास द्या, तिला बोलू नका, जवळ करू नका, घराच्या बाहेर काढा, तुला गोठ्यामध्ये राहू द्या,
किती अशी मुलं आपण पाहतो समाजात ती आईला बोलत नाही, आईला जवळ करत नाहीत, पण तरी सुद्धा माय मरताना म्हणते त्याचं कल्याण असावं. म्हणजे निरंतर सदैव उपकार करणारी जगामध्ये एक जात आहे, तिचं नाव आई आहे, माता आहे. आणि जशी व्यवहारामध्ये निरंतर उपकार आई करते, तसं परमार्थामध्ये मज निरंतर जागवी शब्दात बघा. आपण सगळी मान्यवर सुकेवाडीकर, सगळी संगमनेर भागातली मान्यवर बसलेली आहात, सगळी आमच्या या परिवाराशी निगडीत असणारी सगळी मित्रवर्य बसलेली आहात. काय गोड बघा, काय सांगितलं, अनंत उपकार व्यवहारामध्ये आई करत असते आणि परमार्थामध्ये त्याच आईचा दृष्टांत देऊन संत उपकार करत असतात. किती करतात? मज निरंतर जागविती. कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वयात करतात आणि कोणत्याही दिवशी करतात, कधीही करतात. खरं सांगू, याच आळंदीमधली एक घटना आहे. या आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. इथं मंदिरात, आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात गोविंद भाऊ, बाळ गर्भामध्ये असताना पहिल्या महिन्यापासून ते बाळ होईपर्यंत तिने 108 पारायण केली ज्ञानेश्वरीची. परिणाम अशोक बाबा रोहिदास महाराज असा झाला की त्या आईला 9 महिने 9 दिवसानं बाळ झालं. आणि ते बाळ झाल्यावर 1 वर्षाचं झालं, 2 वर्षाचं झालं, 3 वर्षाचं झालं, 4 वर्षाचं झालं, 6वीला पहिलीला जायला लागलं, 7वीला दुसरीला गेलं, 3रीला गेलं, 8, 9, 10 वर्षात झालं. आणि 4थीच्या वर्गात गेल्यावर त्याला अक्षराची चांगली ओळख झाली. तर त्याच्यात ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज, मुप्पाठ, पाठचे ज्ञानेश्वरी. का बरं पाठ आहे? त्याच्या आईनं आपला काळ ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवला, तर ज्ञानेश्वर महाराजांनी उपकार केला, तिचं लेकरूच ज्ञानेश्वर मुप्पाटवाला जन्माला आलं. तुम्ही कोणत्या काळात वाचताय, कोणत्या वयात वाचताय, विटाळात वाचतायत का, कधी काही नाही. तुम्ही फक्त संगतीत या, निरंतर उपकार संत करतात महाराज, निरंतर. मी आळंदीला ज्या वेळेला 1999ला शिकायला आलतो ना इथं, तेव्हा आळंदीमध्ये एकच संस्था होती, ती म्हणजे सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था. म्हणजे राहण्याची, गोरगरिबांना पोरांना त्या काळात पर्यायच नसायचा. आणि तिथं जयराम बाबा असायचे, वैकुंठवाची, कडक होते एकदम, लय कडक महात्मा, इतके कडक महात्मा जयराम बाबा. टोपी जर नसती तर तिथंच पोराला हाणायचे. रस्त्यानं त्यांच्या समोरून जायची हिंमत नसायची, सायकलवर चालायची. ज्यांनी जुन्या काळात पाहिलं असेल त्यांना आठवेल, तर ते जयराम बाबाचा एक नियम होता महाराज, अशी काखेमध्ये ज्ञानेश्वरी अडकायचे आणि ती काखेमध्ये ज्ञानेश्वरी घेऊन माऊलीची प्रदक्षिणा करायची. माऊलीची प्रदक्षिणा काखेमध्ये ज्ञानेश्वरी घेऊन. एक दिवस काय झालं, एक म्हातारं बाबांच्या पाया पडलं दीपक महाराज, आणि पाया पडलं न बाबांना म्हटलं, महाराज माझा उद्धार कशानं होईल? म्हणजे काय झालं? पोरानं मला घरातून काढून दिलं, मी कुठं राहू? साधू संताला दया येत असते. ते काखीतली ज्ञानेश्वरी दिली आणि त्या म्हाताऱ्याला सांगितलं, ही ज्ञानेश्वरी घे, माऊलीच्या मंदिरात जा, आजानुक्षाच्या खाली पारायण कर, माऊली तुझा सांभाळ करतील. एवढ्या शब्दावरती विश्वास ठेवला, म्हातारं निघालं. अर्ध्या रस्त्यातून परत आल्यावर ते म्हटलं, बाबा मी शाळेत गेलो नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पारायण कसं करू? तर बाबांच्या मुखातून गेलं, लिहिता येत नाही तुला, वाचता येत नाही, फक्त त्या अक्षरावर असे बोट फिरव, बोट. आणि ओवी संपली की ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, सोपान काका महाराज की जय, मुक्ताबाई महाराज की जय, एवढं तर म्हणता येईल ना? हो, तेवढंच काम कर. ऐका ऐका, 65 वर्षाचं म्हातारं, याच आळंदीतली घटना आहे. मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, पण अक्षरावरून बोट फिरवायला लागलं. सारखं बोट फिरवायचं, माऊली की जय म्हणायचं, बोट फिरवलं की माऊली की जय म्हणायचं. 15 वर्ष जगलं दीपक महाराज. आणि 15 वर्षात रोहिदास बाबा, ओ राम महाराज, चमत्कार असा झाला, ज्ञानेश्वरी मुप्पाट झाली त्या म्हाताऱ्याच्या. मुप्पाठ
कोणती ओवी सांगायचं म्हातारं खालून 17व्या अध्यातली, 14व्या अध्यातली, 13व्या अध्यातली आहे. एखाद्या कीर्तनकाराची चुकली तर खालून म्हातारं सांगायचं. काय कारण बरं? याचं कारण मज निरंतर जागविती. कोणत्या वयात आहेत? शाळेत गेलेले आहेत का? कोणत्याही काळात, कोणत्याही वयात तुम्ही फक्त संत विचारात या, फक्त बिल्ल्यावाल्या बाबाकडे जाऊ नका. हे जरा ध्यानात ठेवा. कोणी फसवणाऱ्याकडे जाऊ नका. कोणाचे ते काय लोक कुणाच्याही नादी लागतात. फार वाईट वाटतं महाराज. एवढा समाधी सोहळा गोड चालला, इथं आलात तर मग इथं शिकून जा. ज्ञानोबारायांच्या रूपानं ज्ञानेश्वरी घरी न्या आणि 5 ओव्या आपल्या पोरांकडून रोज वाचून घ्या. हो ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी ज्ञान होय हरी तयावरी गोड प्रमाण दिलं. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली आपल्याला महाराज. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी घेऊन जायचं. 5 ओव्या 10 ओव्या काय नाही महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. नामदेव महाराज म्हटले एक तरी ओ अनुभवा एक तरी फार नाही जमत अशोक बाबा. एक सगळ्यांसाठी कामी येणारी एक ओवी ज्ञानेश्वरीत. विदेते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊन जाळीत कर्म फळे. किती सोपी ओवी आहे. प्रत्येक जण शिकू शकतो बघा. एवढ्या माझ्या बहिणी बसल्या तिथं. या सगळ्या मातांनी एक ओवी शिकायची. पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता. किती ओव्या आहेत महाराज. तुम्हाला जी वाटेल ती घ्या, तुम्हाला जी आवडेल ती घ्या. त्या राळेगण सिद्धीला गेलतो. अण्णा हजारेंना विचारलं तुम्ही मोठे कसे झालात? ते म्हटले ज्ञानेश्वरीची एक ओवी वने लावावी, उद्याने लावावी, झाडे लावावी. एवढीच ओवी शिकले तर नाव त्यांचं झालं महाराज. मी याच्यापेक्षा पुढे सांगू. या आळंदीमध्ये अनंत महाराज, रोहिदास महाराज, राम महाराज. मी ज्यावेळेला शिकायला आलतो माझ्या पाठाचे काही पोरं आहेत. 12 वर्ष इथं राहिले. ते हरिपाठ आला नाही, पखवाज आला नाही, गायन आलं नाही, ताल जमला नाही, सूर जमला नाही, काहीच आलं नाही. दीपक महाराज त्यांना फार मोठं वाटायचं. पांडुरंग बाबा म्हणायचे वैकुंठवासी यांना काही येईल का नाही, कसं चाललं यांचं. 12 वर्ष इथं माणूस नुसता राहायला बी नाही आळंदीत. फक्त त्यानं सकाळ संध्याकाळ माऊलीच्या समाधीला कपाळ लावायचं. 12 वर्ष राहायला त्याची माडी तयार होती, त्याचा बंगलाच तयार होतो. 2 मजली घरे, 1 मजली घरे. तुम्हाला असे लई आळंदीत महाराज सापडतील. नावं सुद्धा माहीत नाहीत आपल्याला त्यांचे. 3-3 मजली घरं आहेत महाराज. कोणी दिले महाराज? माऊलीची ओवी आहे. दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. या जगात तुम्ही इथं खायला या, राहायला या, माऊलीच्या जवळ कसंही राहा, कोणत्या पद्धतीनं पतित म्हणून राहा महाराज, पापी म्हणून राहो तरी सुद्धा ज्ञानोबा आहे त्याचं दृष्ट बदलतात महाराज. अदृष्ट तर मोक्षच देतात, त्याच्याबद्दल काही प्राप्तच नाही. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. किती बोलू महाराज. मला एवढंच सांग. कारण त्याचं कारण का, या जगात ज्ञान फक्त ज्ञानोबारायांकडे पाहिजे. ज्ञान पाहिजे ना तुम्हाला. लोक इथं येऊन महाराज
आळंदीत काय चांगलं भेटतं, महाराज लोकांचा ड्रेस लय चांगला भेटतो. आनंद दुकानात जाणार, श्रीरामवाल्याकडे जाणार, काढ रे चांगलं काटाचं धोतर, काढ लिननचा शर्ट. अरे ते बीडला भेटतंय, गवऱ्याला भेटतंय, संगमनेरला भेटतंय, किती भारी कपडे आमच्या संगमनेरला भेटतात. इथं आल्यावर ज्ञान मिळवलं पाहिजे, इथं वारी केली पाहिजे. ज्ञानाचा प्रकाश कशा बुद्धीमध्ये पडेल. ज्ञान ज्ञान त्याचं कारण काय की गा तू ज्ञानोबरा आहे, ज्ञानाचे चक्रवर्तीत महाराज. चक्रवर्ती दोघंच आहेत जगात. बघा आठवलं तर या जगात चक्रवर्ती दोघालाच म्हटलंय. एक चक्रवर्ती कोण आहेत माहितीये का? शिव भोळा चक्रवर्ती. या विश्वात कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. ज्ञानाचा चक्रवर्ती सम्राट म्हणजे भगवान शंकर. हे सगळं जे ज्ञान आहे का हे आपल्या अध्यात्माचं, हे भगवान शंकराकडे होतं महाराज. आदिनाथ गुरु म्हणून आपल्याकडे परंपरा आहे. सकळ सिद्धांचा हे भगवान शंकराकडे होतं हे ज्ञान. हे सगळं ज्ञान अशोक महाराज भगवान शंकराचं आहे. रोज पार्वती माता टुमणं लावायची, मला सांगा ज्ञान, मला सांगा ज्ञान, मला सांगा ज्ञान. भगवान शंकर भोळे होते महाराज. घेऊन गेले तिला समुद्राच्या पलीकडे ज्ञान सांगायला. पण हे ज्ञान पचत नाही महाराज, फार अवघड आहे महाराज. एखादा चांगला अभंग सोडायला गेला तर अर्धे लोक कीर्तनात झोपतात. हो, इतकं सोपं आहे का ज्ञान महाराज? हे ज्ञान पचणं कठीण, फार कठीण आहे महाराज. हे ज्ञान पार्वती मातेला पचलं नाही तर आपली काय गोष्ट घेऊन बसले महाराज. शंकराची बायको रे, शंकराची विश्वाच्या मालकाच्या बायकोला ज्ञान पचलं नाही महाराज. हे तिला झोप लागली महाराज. लागतेच महाराज. काय तेव्हापासूनच काय काय कळत नाही बरं का. चांगले कीर्तन म्हणजे नाही झोपत येतच लोक. त्याच्यामुळं मित्रवणव्यामध्ये आणावं लागतंय, थोडंफार कथा सांगावं लागतात, गाणे काय, त्याशिवाय तुम्ही जागेच राहत नाही. नाही तर काय ज्ञान कमी नाही आमच्याकडे. पण आता काय करावं, ज्ञान सांगायला की अर्धेच हे बाबाचं कीर्तन रंगलंच नाही, पडलं म्हणतात. पडलं चांगलं कीर्तन अभंगावर झालं की लोक म्हणतात महाराजाचं कीर्तन पडलं. पडलं म्हणजे दुसरं काही नसतं, कळालंच नाही, ज्ञानच डोक्यात घुसलं नाही. त्याचा अर्थ दुसरं कीर्तनाचं कुठं पडत असतं का महाराज? कीर्तन काही झोपायला थोडी असतं. कीर्तन पडलं म्हणजे कळालं नाही, अर्थ त्याचा दुसरा काही नाही. चला का एवढं ज्ञान सांगितलं शंकराने, पण ते वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णूनं ते ज्ञान माशाच्या पोटामध्ये जाऊन ऐकलं बरं का. हो, आणि मग ते ज्ञान मित्र कामी आला. मित्र महाराज भगवान विष्णू कामी आले शंकराच्या. हुकार देत ऐकलं. ज्ञान सांगून झालं, पाहिलं शंकरानं तर पार्वती झोपलेली आहे. हे ज्ञान कुठं गेलं? हुकार कोण देत होतं? मग ते मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथाचा अवतार झाला विष्णू भगवंताचा. आदिनाथानं ते ज्ञान मच्छिंद्रनाथाला दिलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. बरं ते मच्छिंद्रानं मच्छिंद्राकडे ठेवलं नाही. पुन्हा गोरक्ष रूपानं भगवान शंकर आले बरं का. पुन्हा गोरक्ष वळला, गोरक्षाला मिळालं. गोरक्ष रूपानं पुन्हा ते गैनीनाथाकडे आलं विष्णूच्या रूपानं. पुन्हा ते गैनीनाथाकडे आल्यावर पुन्हा ते आता द्यायचंच शंकराला महाराज. बघा म्हणजे अशी परंपरा आहे. पहिला आदिनाथाकडं, नंतर विष्णू भगवंताकडं, विष्णू भगवंताकडून पुन्हा महादेवाकडं, पुन्हा महादेवाकडून गैनीनाथाकडं, आता पुन्हा महादेवाला द्यायचं. पण आता महादेव अवतारच लवकर घ्यायनात. आणि मग अवतार घेतला सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. आपल्या सगळ्याला माहिती शॉर्टकटमध्ये सांगतो. आणि मग त्या त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये वाघ मागं लागला. तो वाघ म्हणजेच विष्णू भगवान होते. मागं लागला वाघ, मागं लागला वाघ. वाघ आला म्हणून या गुहेत जाय, त्या गुहेत जाय. आणि त्या गुहेमध्ये गैनीनाथ महाराज बसलेले होते. गैनीनाथाच्या जवळ, अगदी जवळ पोहोचले निवृत्तीनाथ महाराज. मग गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, महाराज. ते ज्ञान गैनीनाथाने पुन्हा निवृत्तीनाथांना दिलं. आणि तेच निवृत्तीनाथाने पुन्हा एकदा ज्ञानदेवे सार चोजविले. तेच मग महाविष्णूचा अवतार. ही परंपराच अशी महाराज. एक शिष्य, एक गुरु, एक शिष्य, एक गुरु, एक शिष्य. आता याची जुनी परंपरा पाहिली तर सूर्यापासून आहे. एवढी सांगायची म्हटल्यावर मग विवस्वती लोकम चौथ्या अध्यायात जावं लागेल आपल्याला. चौथ्या अध्यायापासून मग त्याचं ते ज्ञान इक्ष्वाकूला मिळालं. 162 मागचे राजे आहेत रामाच्या, त्यांच्यापर्यंत ते ज्ञान आलं. असं हळूहळू भगवान शंकराकडं असे जे ज्ञानाची परिसीमा आहे. आणि ते ज्ञान ज्ञानोबरायांकडे आल्यावर ज्ञानोबरायांनी मात्र निवृत्तीनाथाला विनंती केली की आता हे ज्ञान एक गुरु एक शिष्य नाही, मग लोपले ज्ञान जग.
विश्वाला देऊन टाकलं ज्ञानोबा. उघडोनी वेदांताचा देवा, वा वा वा, वेदांताचा देवा, उघडोनी वेदांताचा देवा, उघडोनी वेदांताचा केला तरण पाय, केला तरण पाय, केला तरण पाय जीव, केला तरण पाय, केला तरण पाय, केला तरण पाय जीव, ऐसा समर्थ ज्ञानदेव, वा वा वा, ऐसा समर्थ ज्ञानदेव. वा महाराज वा, काय गोड प्रमाण दिलं. आणि ते ज्ञान या जगाला ज्ञानोबारांनी देऊन टाकलं. मग एक चक्रवर्ती भगवान शंकर, सगळ्यात आधी ज्ञान त्यांच्याकडं, आणि ते जगाला दिलं. म्हणून ज्ञानराज चक्रवर्ती आपण वाचतो की नाही, कैवल्य साम्राज्य. वा 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 वा, महाराज वा. नामा म्हणे यानी तारिले पतीत, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. सगळं ज्ञान दिलं बरं का. गीतेमध्ये 4 योग आले. सांख्य योग आलाय, ध्यान योग आलाय, कर्म योग आलाय, भक्ती योग आलाय. 4 योगाच्या ओव्या फार सुंदर आहेत. दुसऱ्या अध्यायात सांख्य योग आलाय, त्याच्या पुढे मग कर्म योग आलाय तिसऱ्या अध्यायात, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये ध्यान योग आला 6व्या अध्यायापर्यंत, 12व्या अध्यायापर्यंत भक्ती योग आला. आणि हे सगळं गीतेचं ज्ञान ज्ञानोबारांनी आपल्याला भरभरून दिलं महाराज. गीतालंकार, नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. इतकं गोड ज्ञान दिलं महाराज. म्हणून ज्ञानोबारांना चक्रवर्ती. म्हणून आपण ते माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये ना असं रथावरती लिहिलेलं असतं बघा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. काय लिहिलेलं असतं? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज बरं का. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, महाराज यांचा राजा गुरु महाराज. म्हणा म्हणा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज.
चाली किती अभंग माऊलींचे आपण म्हणू शकतो. ऐका ऐका का जय जयकार करतोय आपण ज्ञानोबारायांचा. हे सगळं ज्ञान माऊलीच्या समाधी भोवती असं फिरतं बरं. सारखं ते असं चक्रा मारतंय. भक्तियोग पाहिजे का मग घ्या, ध्यानयोग पाहिजे का मग घ्या, ज्ञानयोग पाहिजे का मग घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते ज्ञानोबार असं फिरतं चक्र येते, चक्रवर्ती येते. ऐका असे ज्ञानोबार आहे. जवळ आलं की उपकार करतात. कळलं महाराज 7:45 काटा चालला. तुम्ही असं सांगता सांगता 10 वाजतील तरी माऊलीचे अभंग संपायचे नाही, का अभंग प्रमाण संपायचे नाही, माऊलीची कथा संपायची नाही. लय गोड आहे कळलं आम्हाला महाराज, किती छान तुम्ही सांगताय, लक्षात आलं. पण असे ज्ञानोबार आहे. नेमके कसे असतात, ते कसे दिसतात, कुठं मिळतील आम्हाला. मग तुकोबाराय थांबले. तुकाराम महाराज म्हटले की बुवा संत कसे असतात. मी जातो वारीला, मी पण माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतो, मी पण वारी करतो ज्ञानोबारायांची. मला ज्ञानोबाराय कसे दिसले, कसे असतात. म्हटले व्यवहारामध्ये जशी एखादी माता लेकराच्या हितासाठी जगते तसं ज्ञानोबाराय साधकाच्या हितासाठी जगतात. अभंगाचं पहिलं लेकराचे हित, लेकराचे हित, गोड चाल लावली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. म्हटले व्यवहारामध्ये जशी आई लेकराच्या हितासाठी जगत असते. आई दुसरं लेकरू सोडून हित पाहत नाही बरं. माय फक्त लेकराच्या हितासाठी जगत असते. श्यामबाबा आपण सगळी मंडळी इथं फडावरती भेट द्यायला येतात. एवढा गोड फड आहे म्हणून सांगतो. रामाला वनवास मिळाल्यावर लखनजी सुद्धा वनवासात निघाले. रामाचा वनवास आहे पण सावली रामाची पडलीच नाही, कारण लक्ष्मण पाठीमागे उभे होते. काय भाऊ आहे. रामचंद्र वनवासात निघाले रोहिदास बाबा, पण लखनजी सुद्धा पाठीमागे निघाले. त्यावेळेला रामजीला वाटलं माझा हा ऐकणार नाही, आईचं ऐकेल म्हणून सुमित्रा मातेकडे पाठवलं. लखन तुला जर माझ्याबरोबर वनवासात यायचं असेल तर आपल्या आईला विचारू नये, सुमित्रा मातेला विचारू नये. धावतच गेले लखनजी आणि जाताना वलकल अंगामध्ये धारण करून गेले. वनवासाचे कपडे घालून गेले लखनजी. त्यावेळेला ती सुमित्रा माता एका खांबाला धरून उभी असते. रामायणातला 2 मिनिटाचा प्रसंग आहे. आई कळेल आई कसं लेकराचं हित करते त्याच्यासाठी कथा आहे. ऐका ऐका. मग एका खांबाला हात धरून ती उभी असते आणि आपल्या पोराला वनवासाचे कपडे घालून पाहताना ती म्हणते, हे लखन असला काय ड्रेस घातला तू, असले काय कपडे घातले तू, हे तुला माहिती नाही का राघवचा राज्याभिषेक आहे, तुला माहिती नाही का राघवला हत्तीवर बसवायचे, तुला माहिती नाही का त्यांची मिरवणूक काढायची, असे काय कपडे घातलेस तू. मा वनवासात जायचंय मा, जायचं असेल तर निघून जा, पण माझ्या राघवच्या गादीबद्दल तुझ्या मनामध्ये शंका तर आली नाही ना.
काय आई आहे महाराज. एक एक पार्ट रामायणातलं फार सुंदर आहे. बघा बघा त्यावेळेला लखनजी सांगतात, मा मी एकटा नाही चाललो वनवासात, माझ्या दादासुद्धा वनवासात निघालाय, माझी भाभीसुद्धा वनवासात निघाली. ऐकल्याबरोबर डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात. त्याच दगडाला सुमित्रा माता मिठी मारते आणि विचारते का जाणारे. व मग सांगितलं जातं कैकेयी मातेनं 2 वर मागितले. त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी मा आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास दिला. खूप शिव्या देते सुमित्रा, खूप शिव्या देते कैकेयीला आणि विचारते लखन तू कशासाठी आला होता. मग हे लखन तू कशासाठी आला होता माझ्याकडं. मा याच्यासाठी आलतो मा विचारायला मी वनवासात दादा बरोबर जाऊ का म्हटल्यावर लाल डोळे झाले त्या सुमित्रेचे. काय आई आहे बघा, अशी आई असली पाहिजे. लाल डोळे झाले दीपक महाराज, लाल आणि लाल डोळे करून ती सुमित्रा म्हटली, लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. तू जर माझाच पोरगा असता तर मला विचारायला आला नसता. लखन असं विचारात जा बरं पोरांना, असं जरा हिशोब घेत जा पोरांकून. हो 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज, या शिवनेरी गडावर खेळत होते. काही भिक्षुक लोक आली होते, मागत होते बाळराजा हे शोभा भूक लागली रे, काहीतरी खायला मिळेल का. धावतच गेले महाराज. 8 वर्षाचे बाळराजे, मासाहेब जिजाऊ आऊसाहेब आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का म्हटल्यावर लाल डोळे झाले जिजाऊचे. आणि ती जिजामाता म्हणत होती, ए शोभा तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. शोभा तुम्हाला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती रे. जोरात कानाखाली मारते जिजाऊ. विचारतात महाराज का मारला. आई मला याच्यासाठी मारलं रे शोभा, एखाद्या वेळेला आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी भिक्षुक आला ना तर त्याला जेवण घातल्याशिवाय कधी वाटी लावायचं नाही. काही संस्कार आहेत आमच्या देशाचे, काही संस्कार आहेत आमच्या शिवरायांचे, काही संस्कार आहेत आमच्या महाराष्ट्राचे. स्वतंत्र कीर्तन होईल याच्यावर नेहमीच आपण ते ऐकत असतो. मला सांगायचं का, काय आई जागी मार, याला आई म्हणतात मार. लेकराच्या हितासाठी जागी असणारी, लेकरासाठी प्रयत्न करणारी, तिला खरी माय म्हणतात. घेऊन जा रे घरी लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही, तू मला विचारायला कसं काय आला लखन. मा नव्हतो येणार मा विचारायला, पण मला दादानं पाठवलं मा, म्हणून आलो. चाललास लखन. हो मा. वनवासात. हो मा. 14 वर्ष. हो मा. दादाची सेवा करणार. हो मा. मग आजपासून लखन लक्षात ठेव, तुझ्या स्वप्नातही राग, रोष, लोभ, मद आणि मत्सर स्वप्नात सुद्धा नाही आलं. काय आई आहे महाराज, काय शिकवते. आजपासून तुझ्या स्वप्नातही राग, रोष, लोभ, मद, मत्सर माई. तुळशीदासजींनी वर्णन केलंय. स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे. तुझ्याबरोबर तुझी भाभी आहे, तुझ्याबरोबर तुझा दादा आहे, त्याला हित करणारी माय म्हणतात. अशी माय पाहिजे आम्हाला. हो मुलगा वनवासात चाललाय भावाबरोबर, तर ती म्हणते तुझ्या स्वप्नात सुद्धा राग, रोष, लोभ, मद, मत्सर नाही आला पाहिजे. स्वप्नात सुद्धा कधी पडतं मा स्वप्न, झोपल्यावर पडतं लखन स्वप्न. तुझा सुमित्रेचा लखन शपथ घेतो मा, आजपासून झोपणारच नाही मा. काळजीच करू नको मा, स्वप्नात नाही ना, झोपणारच नाही. म्हणून तर 14 वर्ष लखनजी झोपले नाही. बघा रामायणात किती कथा आहेत. मला सांगायची कशासाठी तुम्हाला, ही जागी आई आहे. याला म्हणतात लेकुराचे हित, याला आई म्हणतात. ही आई आहे, दुसरी आई नाही. ही आई महत्वाची आहे. जिजाऊ महत्वाची आहे, मदालसा महत्वाची आहे. या आया सांगा, या आईची गरज आहे लेकुराची. अशी जी आई आहे तसेच तुकोबाराय म्हणतात आमचे ज्ञानोबाराय. काही बदल नाही. हितच करतात. तुम्ही त्रास द्या, जवळ नका जाऊ, हितच करतात महाराज. मी परवाच्या दिवशी रोहिदास महाराज, अनंत महाराज जाताना त्या माऊलीच्या मंदिरात एक सुवर्ण पिंपळ नावाची कादंबरी मिळते वाचायला. 150 रुपयाची किंमत आहे तिची. काय कादंबरी लिहिली महाराज, इतकी सुंदर कादंबरी लिहिली ना त्या लेखकानं. तर मी आता आलो भैरवनाथाच्या अष्टमीला घेऊन गेलो वाचायला. आता आपल्याला वारीत कीर्तन करावे लागतात, काहीतरी आपल्याला नवीन ऐकायला वाचायला मिळेल. तर त्या कादंबरीत असं उल्लेख आला, फार सुंदर सांगितलं त्यांनी. त्या लेखकानं असं लिहिलं की ज्यावेळेला ज्ञानोबारांच्या आईवडिलांचं देहांत प्रायचित्त माऊलींच्या आईवडिलांनी घेतलं आणि सकाळी सकाळी चौघं भावंड उठल्यावर त्यांना आई दिसेना, बाप दिसेना, सैरावैरा झाले महाराज. मायबाप नसणारे लेकरं किती अनाथ असतात, फार ज्याला नाही त्याला विचारा. आणि ते या सिद्ध बेटातून धावत इकडं आईला पाहतात, तिकडं आईला पाहतात. माय बाप दिसत नाही महाराज. मायबाप दिसत नाहीत म्हटल्यावर गावात चालत आले, बराच वेळ पाहिलं. परत गेल्यावर देवाच्या मंदिराजवळ एक छोटीशी चिठ्ठी दिसली. त्या कागदावरती विठ्ठलपंतांनी सगळं लिहून ठेवलेलं निवृत्तीनाथ महाराजांनी, ज्ञानोबारांनी, सोपान काका मुक्ताबाईला वाचून दाखवलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे
की आम्ही तुमच्यासाठी देहांत प्रायचित्त घेतो, ही चिठ्ठी घेऊन जा, गावातल्या सगळ्या विशिष्ट ब्राह्मणांना, महादेव भटांना, मुदगल शास्त्रीला, विसोबा खेसरांना दाखवा, तुम्हाला ते शुद्धीपत्र देतील, तुम्हाला ते जातीमध्ये घेतील. असं वाचलं आणि आई वडिलाचा आदेश म्हणून चिठ्ठी घेऊन आले. बरं, ज्ञानोबाराय चौघं भावंड या सिद्धेश्वराच्या मंदिरात आले. ऐका, त्या महादेव भटानं, मुदगल शास्त्रीनं त्या चिठ्ठीवर असा पाय मांडला. महाराज वाचून चिठ्ठी, मायबापानं देहांत प्रायचित्त घेतलंय, या चिठ्ठीवर रोहिदास महाराज पायानं तुडवली. हो महाराज, ती चिठ्ठी कोण सहन करील महाराज? अहो, इथं सख्या भावानं आपला बांध कोरला ना संगमनेर तालुक्यात ऊसाचा. ऐ सुकेवाडी, ऐका ऐका, इकडे बघा माझ्याकडे गुलेवाडी, एक इताचा बांध कोरला तर सक्का भाऊ कोर्टात चालला. हो महाराज, अर्ध्या एकरून श्यामबाबा रोज भांडणे. हो, इथं चिठ्ठी मायबापाची पायानं तुडवली. हो, आणि माऊलीच्या हाताला धरून मंदिराच्या बाहेर लोटलं. हो महाराज, आळंदीनं, याच आळंदीतली घटना आहे. माऊलीच्या हाताला किती सुंदर आहेत ज्ञानोबार आहे. नुसता चेहरा पाहिला, माऊलीचा फोटो ठेवला स्टेटसला तर लोक म्हणतात सेंड करा आम्हाला. पाहिला तरी माणसाचं मन भरून येतं महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं तरी काय गर्दी महाराज, चालायला जागा नाही. मी 5:45 निघालो माझ्या रूमहून. यावर्षी फार वारी भरली महाराज, फार लोक आहेत. चाकण रोडला एवढी गर्दी कावा नसायची, व प्रदक्षिणा रोडला तेवढीच गर्दी आहे. कालपासून मी नवमीला संध्याकाळी आलेलो, इतकी गर्दी आहे महाराज, इतके लोक ज्ञानोबा राहील. आणि कोणत्या चौकात तेवढीच आहे, देऊ फाट्याला सकाळी तिकडं तेवढंच आहे, दुडुळगावपर्यंत तिकडं खाली, वडगाव रोडपर्यंत तिकडं खाली. उभा राहायला जागा नाही, चालायला जागा नाही, भजनाला जागा नाही. सारखे भजन, सारखे कीर्तन, सारखं चालू आहे महाराज. त्याच आळंदीमध्ये आज इतका जय जयकार होतोय अशोक महाराज. प्रत्येक फडावर जय जयकार, प्रत्येक माणूस माऊली की जय, माऊली की जय, माऊली की जय म्हणतोय. पण याच ज्ञानोबरायांना या सिद्धेश्वराच्या मंदिरातून काढून दिलं. हो ब्राह्मणांनी महाराज, लोटून दिलं रे, लोटून दिलं महाराज. बघा आई कशी असते. आईचं हृदय का अभंग घेतला मी हा. या आईच्या हृदयाचे कसे ज्ञानोबा आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची, सगळा अभंग घ्या. का बरं आईचंच रूपक का दिलं ज्ञानोबारायांना? का माऊली म्हटलंय, का आई म्हटलंय? घरी घेऊन जा, शिकून जा, फार शिकण्यासारखं. लोटून दिलं महाराज. चौघं भावंड सिद्ध बेटात आले आणि जाता जाता या ब्राह्मणांनी सांगितलं पैठणून आणावं लागेल शुद्धीपत्र. एवढ्यावर थांबले काय ते? पैठणून आणावं लागेल. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज परत चालत चालत पैठणला गेले महाराज. पैठणला 2.5 वर्ष राहिले ज्ञानोबाराय. 2.5 वर्ष पैठणमध्ये राहिले आणि 2.5 वर्षात जवळजवळ 200-250-300 कीर्तन केली ज्ञानोबारायांनी. म्हणजे लोक म्हणतात का ज्ञानोबाराय कीर्तन करताना कानाखालीच ओढलं पाहिजे जोरात. पहिलं कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. बरं का, काही येडे लोक म्हणतात नामदेवरायांनी कीर्तन. नामदेवरायांनी केलंच बाबा, ते मान्यच आहे आम्हाला. काही येडे ब्रिगेडीवाले ज्ञानोबारायांनी कीर्तनच केलं नाही म्हणतात. अरे महिपती महाराजांनी या कादंबरीकारांनी फार सुंदर त्याची प्रमाणं दिलेत. ज्ञानोबारायांनी पैठणमध्ये कीर्तन करावं, प्रवचन करावं, रोज एक लोकाला चिंतन करावं, गीतेवर भाष्य करावं. फार योगवशिष्ठ सुद्धा पैठणला सांगितलं ज्ञानोबारायांनी, खूप सुंदर सांगितलं त्या कादंबरीत. आणि मग 2.5 वर्षामध्ये तिथं राहिल्यावर चमत्कार केला ज्ञानोबारायांनी. रेडा बोलवला बोबदेव ब्राह्मणाच्या समोर. ज्ञानदेव म्हणे, बोले रे ऋग्वेद, रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही. नवनाथनी आमच्या शुभम महाराजांच्या डबल चाली गायल्या. मग सांदीपानी गुरुकुलाला लोक म्हणतात आणबरती विद्यार्थी, त्याच्याशिवाय नाही. नाही तर मग आता मी आलो इथं, मी उगं म्हटलं आता 1 तास कर, तसं नाही जमत मान. चमत्कारच करावं लागतो. चांगलं गावं लागतं, चांगलं वाजवावं लागतं, तयारी दाखवावं लागते, क्वालिटी दाखवावी लागते. चांगलं केलं की लोक तुम्हाला मुजराज करतात महाराज. ते शिकायचंच ज्ञानोबारायांकुनी. हो तसं जे महाराज. आणि मग ज्ञानोबारायांकून चमत्कार झाला. आणि मग माऊली की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, जे जे कार व्हायला लागले. आणि बोबदेव ब्राह्मणानं शुद्धीपत्र दिलं मला इथपर्यंत यायचं. आणि ते शुद्धीपत्र घेऊन नेवाशाला ज्ञानेश्वरी, ब्राह्मणीला अमृत अनुभव, आळे फाट्याला रेड्याची समाधी, तुम्ही आलातच त्या पालखी मार्ग. आणि मग ज्ञानोबाराय पुन्हा आळंदीला आले. या आळंदीतल्या या सिद्धेश्वराच्या मंदिरात आता ऐका, ते शुद्धीपत्र अनंत महाराज, रोहिदास बाबा, राम महाराज, श्याम बाबा, सगळे गायक वादक, तुम्ही आपण सगळे माऊलीचे लेकर आहेत. ऐका ऐका, ते शुद्धीपत्र पुन्हा एकदा ब्राह्मणाच्या हातात दिलं. आता तरी मान्य करावं का नाही गोविंद भाऊ? आता तरी अशोक महाराज, बावडे महाराज, आता तरी मान्य करावं की ब्राह्मण बोबदेवानं ब्राह्मणानं दिलंय, पैठणच्या ब्राह्मणानं दिलंय? नाही महाराज. तरी सुद्धा ते शुद्धीपत्र त्या महादेव भटानं पायानं तुडवलं महाराज. जशी चिठ्ठी तुडवली होती तसं शुद्धीपत्र तुडवलं. पण आता कसं आहे बरं का, तुम्हाला 1 गुन्हा देव माफ करू.
दोन चार गुन्हे तुम्ही केले की मग देव माफ करत नाही. एखादा गुन्हा झाला तर लोक जाऊ दे म्हणतात, माफ करतात. अजून एक वाक्य सांगू, संसारातल्या 1000 चुका लोक माफ करतात, परमार्थातली एकही चूक लोक माफ करत नाही. घरीच घेऊन जाईल. काय म्हटलो मी? संसारात 1000 चुका होत्या तुमच्या, लोक तुम्हाला माफ करतील, पण परमार्थात बाबा एक चूक झाली बुवा तुमची, लोक तुम्हाला माफ करत नाहीत. तुम्ही सध्या टीव्ही बीव्ही पाहताय, तुम्हाला ते सगळं माहीतच. चूक झाली की झाली, लोक माफ करत नाहीत. फार अवघड महाराज. हो बघा, पहिल्यांदा चिठ्ठी तुडवली तेव्हा काही नाही झालं रोहिदास महाराज, पण आता शुद्धीपत्र तुडवल्यामुळं दीपक महाराज, महादेव भटाचा पायच पांगळा झाला महाराज. चालताच येईना गाड्याला, पायच पांगळा झाला. याच आळंदीत एक चांगला महाराज, नाव नाही सांगत तुम्हाला, चांगला महाराज याच आळंदीत म्हणला होता माईकवर, ज्ञानेश्वर महाराजापेक्षा मी श्रेष्ठ आहे. एवढा शब्द गेला मुखातून. जेलमध्ये बघा, जेलमध्ये कुठं आहे जेल? ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, नाथबाबांना, जोग महाराजांना म्हणायचंच नाही महाराज. काय देवाला म्हणा, तुम्हाला लय राग आला ना, तुम्ही देवाला शिव्या द्या बाबा, तुम्हाला पांडुरंग काही करणार नाही. पण तुम्ही एकदा साधूचं काही म्हटले बाबा, तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. माझं ध्यानातच ठेवा, काहीच म्हणायचं नाही. ही ववी बरोबर नाही, ते अर्थ तू तेवढा ज्ञानीच नाही राजा, कशाला आपण त्या भानगडीत पड, आपल्याला येत नाही महाराज, अर्थ कळत नाहीत आपल्याला. आपण तसं म्हणावं. काही म्हणतो अर्थाला जुळलं नाही, ज्ञानोबारांना जुळलं नाही म्हणतात. तू अरे असं नसतं राजा, आपल्याला जुळलं नाही, आपण अज्ञानी आहेत, आपल्याकडे घ्यायचं महाराज ते. म्हणून तरी न्यूनतेपुरते पूर्वी म्हणायची कीर्तन, अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनो. कशामुळे म्हणायचे ते? याच्यामुळंच चुकीने एखादा शब्द गेला बा माऊलींचा, तुकोबांचा, नाथबाबांचा, तर आम्हाला नको होते. अधिकतेच करून घ्यावे तुमते विनोवितो असे पायाच्या प्रसाद आपण म्हणायचो नाही. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती, नोय अंगभूत युक्ती, नोय हा प्रसाद तुमचे बडविलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे आपण म्हणायचो. का म्हणायचो? याचं कारणच ते होतं महाराज. हो आता मात्र महादेव भटाचा पाय पांगळा झाला, आणि पांगळा झालेला महादेव भट चालता येईना, वाट्यावर बसायचा, सगळे चालायचे पण याला चालता येईना महाराज. काय करावं समजना, अवघड झालं रे, काय ज्ञानाने त्रास दिला म्हणायचा, वाईट झालं म्हणायचा. आता ऐका गंमत, आईचं अंतकरण. अहो एक दिवस सिद्ध बेटात ज्ञानोबाराय बसलेले असताना निवृत्तीनाथ महाराज म्हटले, ज्ञाना काखेमध्ये झोळी घ्या आणि त्या महादेव भटाच्या घरी मधुकरी मागायला जा. काय आईचं हृदय बघा, ज्यानं शुद्धीपत्र अशोक बाबा पायाखाली तुडवलं, ज्यानं चिठ्ठी माय बापानं लिहिलेली देहांत प्रायचित्ताची चिठ्ठी पायानं तुडवली, ऐका रे घरी घेऊन जा, ऐका त्याच्या घरी ज्ञानोबारायनं पाठवलं निवृत्तीनाथ महाराजांनी. आणि मधुकरी मागत असताना त्याचा पाय माऊलीनं हातामध्ये घेतला महाराज, आणि पांगळ्या झालेल्या पायावर माझ्या माऊलीनं दृष्टी टाकली, आणि त्या महादेव भटाचा पांगळा पाय जसाची तसा चालायला करून दिला महाराज. या जगात हे कोणी करू शकत नाही महाराज, हे फक्त ज्ञानोबाराय करू शकतात. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीते विठोबार कुमारी.
तसेच ज्ञानोबाराय आहेत. अपकार्यावर त्रास देणाऱ्यावर आई जसं उपकार करते, नित्य करते, निरंतर करते जे हरी महाराज, तसंच ज्ञानोबाराय अपकारी काय, त्रास देणारा काय, चिठ्ठी तुडवणारा काय, पांगळा पाय झालेला काय, सगळ्यावरती उपकार करतात. म्हणून आईशी कळवळ्याची जाती, आई जशी आहे करी लाभावीन प्रीती, पोटी भार दगडासारखा गोळा सांभाळते, असे जे आईचे दृष्टांत दिलेत, अशी जी आई आहे, असे आई रूपी जे संत आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, अशा ज्ञानोबारायांच्या चरणी माझं मस्तक ठेवलेलं आहे. त्या समाधीवरती आम्ही नतमस्तक होतो. 1-2 मिनटं फक्त सगळ्यांनी डोळे झाकायचे, डोळे 2 मिनटं. जेवढे आपण टाळकरी गायक वादक इथं आहेत सगळ्यांनी 2 मिनटं डोळे झाका, 2 मिनटं फक्त 2 मिनटं झाका. आणि मी सांगतो तेवढं मनात आणा, मी सांगतो तेवढं मनात आणा. 2 मिनटं फक्त सगळ्यांनी डोळे झाका. आपण आळंदीला वारीला आलोत, संगमनेरच्या दिंडीत चालत आलोत, काही एसटीनं आलेत, काही गाडीनं आलेत. सगळ्यांनी 2 मिनटं डोळे झाका. आणि आपण आता सगळे माऊलीच्या मंदिराच्या जवळ गेलोत. समोर आपल्याला हैबत बाबाची पायरी दिसते बघा, पिवळी पिवळी हैबत बाबाची पायरी दिसते. मनामध्ये आणा, चित्र डोळ्यासमोर आणा. अगदी बघा दिसते, बघा दिसते, दिसायला लागली सगळ्यांना. डोळ्यासमोर आणा. हैबत बाबाच्या पायरीवर पाय मांडू नका, त्याच्या वरच्या पायरीवर पाय मांडला. आपण मंदिरात प्रवेश केला. समोर असं मोकळं पटांगण दिसलं, लोटांगण घातलं आपण माऊलीच्या दारात. ज्ञानोबाराय माऊली की जय. डोळे झाका. सगळ्यांनी समोर आणा चित्र. साष्टांग प्रणिपात घातला. डाव्या हाताला आपण वळालो, डाव्या हाताने चालत चालत गेलो. लगेच डाव्या बाजूला हैबत बाबांची समाधी आहे. त्या समाधीच्या समोर कपाळाला बुक्का लावा. लावला का बुक्का? कपाळाला बुक्का लावला की हैबत बाबांच्या समाधीचं दर्शन घ्या. श्री संताची माथा चरणावरी म्हणा. हळूच बाहेर आले की लगेच उजव्या हाताला नाथ बाबांचं पार आहे, पार नाथ महाराजांच्या पादुका आहेत. बघा बघा दिसतात तुम्हाला, त्या डोळ्यासमोर आणा. अगदी प्रगट करा. इथंच माऊलीचं मंदिर दिसेल, इथंच एकादशी पूर्ण होईल. बघा माझ्याकडं दिसतात का पादुका? नाथ महाराजांच्या पादुकाचं दर्शन घ्या. तिथं आता 2 वर्षापासून नाथ महाराजांची मूर्ती बसवली. मूर्ती डोळ्यासमोर आणा. हळूच प्रवेश करा मंदिरात. बारीला लागा. सुंदर ध्यान, देवाची द्वारी, चौवेदी जाण, त्रिगुण आसार, हरिपाठ सुरू करा. हरिपाठ म्हणता म्हणता 4 फेऱ्या झाल्या की लगेच तुम्ही मंदिरात जाता. डाव्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पाला हात जोडा. हे गणपती बाप्पा माऊलीच्या दर्शनाला चाललो. आले गाभाऱ्यात, आता गाभाऱ्यात आले. इकडे बघा गाभाऱ्यात आले. समोर तुम्हाला समाधी दिसायला लागली. अगदी तेज पुंज समाधी ज्ञानोबारांची. गोड असा प्रकाश पडलेला. आपल्या अंगाला ज्ञान देतात की काय, आपल्याला आपला उद्धार करतात की काय, समाधी दिसायला लागली. माणसं पुढे सरकतायत, माणसं पुढे सरकतायत. आता तुमचं जवळ आलाय नंबर. तुमचं कपाळ तुम्ही त्या समाधीला लावा. दिसते बघा समाधी सगळ्यांना. मस्त कपाळ लावलं. माऊलीला माऊली की जय म्हटलो. मागं पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन घेतलं. हळूच डाव्या हातानं बाजूला पडलो. बाहेरून एकदा पुन्हा माऊलींची समाधी निहाळली. 2-4 फेऱ्या मारल्या की बाहेर आलो. मुक्ताबाईचं मंदिर आहे. मुक्ताबाईचं दर्शन घ्या. दिसतंय बघा मुक्ताबाईचं मंदिर. मुक्ताबाईचं दर्शन घेतलं की समोर लगेच माऊलीच्या पाठीला पाठ मोऱ्या बाजूला मस्तक लावा. सिद्धेश्वराच्या मंदिरात जा. तिथं शिवाचा नंदी आहे, नंदी. त्या नंदीचं दर्शन घ्या. थोडं आतमध्ये गेले की जिथून माऊली समाधीला गेले तिथं पादुकाचं दर्शन घ्या. आतमध्ये जा. सिद्धेश्वराची पिंड बघा दिसते समोर लगेच. सिद्धेश्वराचं दर्शन घ्या. पुन्हा एकदा तिथं जाऊन बसा. 5-10 मिनिटं बसलं की बाहेर या. बाहेर आल्यावर पुन्हा उजव्या हाताला बघा. वर तुम्हाला सोन्याचा कळस दिसतो. आता सोन्याचा. तिरुपती नाही, आळंदी. आळंदी सोन्याची झाली आता. ज्ञानोबारांचा कळस दिसतो. कुणाचे 1 लाख, कुणाचे 10,000, कुणाचे 5,000. मस्त सोन्याचा कळस घ्या. सोन्याच्या कळसाचं दर्शन झालं. फिरा, प्रदक्षिणा मारा. तिथं एक पिंपळ आहे. पिंपळाला प्रदक्षिणा मारून पुढे जा. अजानुक्षाच्या बागेत जा. तिथं लोक पारायण करतात. त्यांचं दर्शन घ्या. खाली उतरले की विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्या. पुढे लगेच तुम्हाला सोन्याचा पिंपळ आहे. 5 प्रदक्षिणा मारा. 5 प्रदक्षिणा. मस्त 5 प्रदक्षिणा मारा. हे ज्ञानोबारा आहे. आम्हालाही सोनं मिळालं पाहिजे, श्रीमंती मिळाली पाहिजे, धन मिळालं पाहिजे. मस्त 5 प्रदक्षिणा मारा. पुन्हा आतमध्ये जा. पुन्हा वेदाचं दर्शन घ्या. समोर पांडुरंग परमात्म्याचा फोटो आहे. विनेकराचं दर्शन घ्या. मस्त त्या महाद्वारामध्ये एकदा बसा. समोर पुन्हा एकदा समाधीला बघा. पुन्हा मंदिराच्या बाहेर या. उद्या एसटी धरा, म्हणजे परवा एसटी धरा. संगमनेरला जा. आता काही अडचण नाही, पण मात्र माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा. असा मस्त ज्ञानोबारायांचा सोहळा आहे. वा वा. दिसले सगळ्यांना? दिसले ना? मग ज्ञानोबारायांना म्हणत, ज्ञानोबाराया किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित ज्ञानेश्वर